हाय फ्रेंड्स, कसे आहात? खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, पण व्हिडिओच्या एंडला तुम्ही जर मला फॉलो करत असाल तुम्हाला माहिती आहे नेमकं कशाबद्दल बोलणार आहे. पण तरी नसेल माहिती, व्हिडिओ अख्खा एन्जॉय करा. व्हिडिओची शेवटी मी पुन्हा येणार आहे. आय थिंक स्टँडअपसाठी 2023 खूप चांगलं होतं, कारण 2 वर्ष घरी बसल्यानंतर फायनली बाहेर पडता आलं. मला खूपच मजा आली 2023मध्ये, कारण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड टूर झाल्यावर मी अजून एक इंटरनॅशनल टूर केली. नायजेरियाला गेलो होतो. आणि नायजेरिया टूरला एक स्पेशल काहीतरी झालं की पहिल्यांदाच स्टँडअपच्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये एक कोणीतरी कॉमेडियनने दुसऱ्या देशात जाऊन सेम टूरवर 2 भाषेत शोज केले. जनरेट आवाज येतात लोक, पण जाऊ द्या, ठीक आहे. आणि मी म्हटलं यार हा रेकॉर्ड आहे, हा कुठेतरी रजिस्टर झाला पाहिजे. म्हणून मी ते गिनीज बुकवाल्यांना फोन केला. म्हटलं मला एक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवायचा आहे. ते म्हणाला काय करता तुम्ही, पापणीनी प्लेन खेचता? म्हटलं म्हणा जिबेनी मोनालिसा काढता येते का? म्हटलं म्हणाले शू शू करताना भिंतीवर 12 खडी लिहिता येते. म्हटलं मग तो म्हणाला काय करता तुम्ही? म्हटलं स्टँडअप नाही, फालतू रेकॉर्डसाठी वेळ नाही. ठेवून दिला फोन त्यांनी. आणि मला असं बऱ्याच लोकांनी विचारलं की ठीक आहे मराठीसाठी तुला बोलवलं, तू हिंदी पण कसं काय? म्हटलं हे बघ सिम्पल लॉजिक आहे, जर सापाच्या वेळात हात घातला तर एक अंड नाही काढायचं. सो मी तिकडे गेलो आणि तुम्ही म्हणता एक आपण म्हणे ना की एखाद्याचं नशीब फुटकं ते फुटकंच राहतं आयुष्यभर. मला ह्या वेळेला आपण मुंबई टू दोहा जी फ्लाईट होती पहिली ती इंडिगोचीच मिळाली. आणि मी ऑलरेडी खूप वेळा इंडिगोच्या अगेन्स्ट निषेध मी असा रजिस्टर केला ह्याच्यातनं. यार किती अनकम्फर्टेबल सीट्स असाव्यात यार. म्हणजे मला ना आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, तुमची मुलं आज 3-4 वर्षांची आहेत, 7 वर्षांची, जर तुम्हाला असं रिअलाईज झाला ना मुलात नाही आपल्या टॅलेंट, त्याला ना कॉम्प्लॅन पाजणं बंद करा. कारण टॅलेंट नसेल तर आयुष्यभर इंडिगोनी फिरणार आहे तो. हां, आणि जर चुकून उंच झाला 4थ्या फ्लाईटमध्ये गुडघ्याची वाटी हातात येणार आहे. मी ती 4 तासाची फ्लाईट आहे मुंबई ते कतार, ती उतरलं. मी पण असा फरफडत असा टर्मिनलमध्ये जात होतो. समोर फूड कोर्ट होतं, पहिलंच KFC होतं. मी KFCमध्ये ती बकेट असते ती ऑर्डर केली आणि ऑर्डर आली. मी तो असा पहिला बाईट घेतला आणि यार मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, कतारचं KFC मुंबईहून भिकारड आहे. KFCचं एक आहे, जगभर कुठेही जाते घाणेरडत लागतं. हां, मग मला काय वाटतं KFCवाले काय करतात ना, आपले सगळे बाहेर आहेत नाही, रात्री इकडे जातात, ते जे चिकन लॉलीपॉपचं उरलेलं असतं ना ते घेऊन जातात, तेच पिठात बुडून फ्राय करून आपल्याला देता येतं ना. एवढा कुपोषित लेग पीस मी कुठेच बघितला नाही जगात. त्यांचा लेग पीस खाल्ला प्रोटीनहून जास्ती कॅल्शियम मिळतं. हा चांगला आहे म्हणा. अप्रेझल करायला बसलाय माझा इकडे. आणि मग काय झालं, तिकडे खाल्लं वगैरे आणि 5-6 तासाचा लेवर होता परत तिकडे. आणि फ्लाईट बोर्डिंग सुरू झालं. मी पहिलं बोर्ड केलं. मी सीटवर जाऊन झोपलो, कारण इंडियाचे 4 वाजले होते पहाटेचे त्यावेळेला. आणि मी झोपलो, मला कळलं पण नाही कधी बोर्डिंग पूर्ण झालं, कधी प्लेन उडालं. प्लेन उडालं 1-1.5-2 तासानंतर ना मी झोपलो होतो. माझ्या झोपेत असं रिअलाईज झालं की माझ्या पायावरून ना असं गरम 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 काहीतरी असं खाली असं वाहत जात आहे. मी झोपेत म्हटलं आईला, म्हटलं शूज आली यार आपल्याला. म्हटलं, पण मग मी विचार केला, म्हटलं यार ह्या नदीने मांडीपासून कसा उगम पावलाय. म्हटलं हे शक्य नाही, कारण म्हटलं आपण आफ्रिकेला जातोय, आपण आफ्रिकन नाही होत. मी म्हटलं चायला दुसऱ्याने कोणीतरी माझ्यावर शू केली आहे. मी उठलोय म्हणून बघितलं तर साईडला 7.5 फुटाचा एक माणूस बसलाय. तो मला म्हणाला सॉरी आय ड्रॉप माय टी. म्हटलं सर इट्स ओके. म्हटलं चालेल. म्हटलं तो माणूस जर उलटा ओरडला असता ना खरंच मला झाली असती शू. मी तिकडे पोचलो आणि पोचल्यावर बाहेर आलो. इमिग्रेशनला जी बाई होती तिने पैसे मागितले माझ्याकडे. म्हणे गिव मी $US. म्हटलं नाही आहे. म्हणाले गिव मी नायजेरियन करन्सी. म्हटलं ती पण नाही आहे. म्हटले गिव मी इंडियन रुपीज. म्हटलं ती पण नाही आहे. म्हणजे व्यापार नावाचे पैसे काही चालतं ते ना. म्हटलं नाही आहे. ती म्हणे बरं ठीक आहे, पैसे नसले मला समोरून काहीतरी खायला विकत घेऊन दे. म्हटलं बाई तुझ्या जागी जर पुरुष बसला असता ना म्हटलं तर म्हटलं बूट काढून मारला असता. म्हटलं त्याला पैसे नाही म्हटलं खायला कुठून घेऊन येऊ. आणि म्हटलं तुला खायला तर म्हटलं मी स्वतः म्हटलं कतारला KFC खाल्लंय. ती उठली, मला असं जवळ घेतलं, म्हणे नाही नाही बाळा माझं चुकलं म्हणाले. तिने $10 दिले, म्हणाले जा बाहेर जाऊन काहीतरी चांगलं खा.
सगळं झालं, इमिग्रेशन क्लिअर करून बॅग घेतली, बाहेर गेलो. जे महाराष्ट्र मंडळचे लोक होते घ्यायला आलेले, त्यांच्या गाडी घेऊन आले. मी गाडीत सीटवर पण नाही, मी खाली बसलो असं. तेव्हा काय झालं, वरती बसा म्हटलं. नाही नाही म्हटलं, मला खूप लोकांनी सांगितलंय की इकडेचे गच्चीवर स्नायपर बसलेले असतात, हां गंमत म्हणून, आणि त्याचं नेम सॉलिड, सगळे अभिनव बिंद्रा आहेत तिकडे. हो म्हटलं, इकडे म्हटलं तुमच्याकडे रस्त्यावरती खंडात लोक, म्हटलं कळत नाही लँडलाईनसाठी आहे की लँडमाईनसाठी आहे. म्हटलं खूप डेंजरस आहे. तेवढा सर डोंट वरी म्हणाले, हे सगळ्यात जुन्या गोष्टी होत्या, आता काही होत नाही म्हणाले. 2023 कम्पेअर्ड टू 2022 मर्डरचा रेट 3% डाऊन आहे. म्हटलं ही सांगायची गोष्ट आहे. म्हटलं लाजा नाही वाटत तुम्हाला लोकांना. पण लकीली तिकडे ते मला सर घाबरू नका, छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या तर तुम्ही एकदम सेफ राहता. म्हटलं काय करायचं. ते म्हणाले की सकाळी उठल्या रामरक्षा म्हणायची, हनुमान चालीसा म्हणायची. म्हटलं ठीक आहे. पण लकीली मी दिसतोय तुम्हाला समोर, म्हणजे काही झालं नाही. 3-4 दिवस होतो तिकडे. मग परत येताना एअरपोर्टला पुन्हा हेच सुरू झालं. आणि मला वाटतं ना, माझे पासपोर्ट डिटेल्स वगैरे त्यांनी शेअर केले होते एअरपोर्टमध्ये सगळ्यांबरोबर, की हा कंजूस माणूस हा देत नाही काही. मला 4 लोकांनी घेरला यावेळेला. मला म्हणाले दे $US. पुन्हा तेच सुरू झालं, $US नाही, मग हे दे, मग ते दे. मग त्यातला एक हुशार होता, तो म्हणाला जर तुझ्याकडे काहीच पैसे नाही आहेत तर मुंबई एअरपोर्टला लँड झाल्यावर घरी कसा जाणार. म्हटलं आमच्या देशात करन्सीची गरज पडत नाही. म्हटलं आमच्यात डिजिटल आहे सगळं. ते म्हणाले हां यांच्या देशात आहे डिजिटल. मला सोडलं. मला तेव्हा रिअलाईज झालं, 2014ला PM झाल्यावर मोदीजी सगळीकडे फिरायचे. आय एम शुअर त्यांना पण कोणीतरी असं पकडलं असेल. मग तेवढा गेले खड्ड्यात, आपण UPI. फ्रेंड्स, ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 17 फेब्रुवारीपासून अमेरिकेचा दौरा सुरू होणार आहे. पहिला शो आहे डेन्व्हरला, मग सियाटल, मग ॲटलांटा, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, भरपूर शहरांमध्ये शोज आहेत. बायोमध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यातनं तिकीटं मिळतील. तुम्हाला एक काम करायचं, जर तुम्ही अमेरिकेत राहत असाल आणि या शहरांपैकी कुठे राहत असाल तर तुम्हाला माहितीच आहे, तिकीट बुक करायचं आहे, घरच्या सगळ्यांना घेऊन यायचं, कारण क्लीन फॅमिली फ्रेंडली शो आहे. तुम्ही या शहरांमध्ये नसाल राहत किंवा अमेरिकेतच नसाल राहत तरी तुमचे मित्र किंवा नातेवाईक नक्कीच अमेरिकेत आहेत. प्लीज त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचवा. त्यांना सांगा शुभमंगल सावधान शो अमेरिकेत होतोय. त्यांना पाठवा, भरपूर संख्येत लोकांना पाठवा आणि सगळे शो हाऊसफुल करा. पहिल्यांदा मराठीचा स्टँडअप कॉमेडीचा सोलो शो अमेरिकेत जातोय. मोठा मुवमेंट आहे मराठीसाठी, स्टँडअपसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही फॉलो करत असाल, तुम्हाला माझं काम आवडत असेल तर प्लीज एवढी एक हेल्प करा. आणि तुम्ही ही हेल्प करताय ह्याचं मी अजिबात तुमची मेहनत वाया जाऊ देणार नाही. पुढच्या आठवड्यात अजून एक स्टँडअप व्हिडिओ येणार आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात अजून एक येणार आहे. सो शेअर करा आणि US शोज बद्दल सगळ्यांना सांगा.